अमरावती महानगरपालिकेच्या विशेष आमसभेत 30 मार्च रोजी बजेट 2026 सादर करण्यात आले. स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी बजेटचे वाचन केलेत. महसूल उत्पन्न व खर्चामध्ये दर्शविलेले व घट वाढीचा विचार करता रुपये 459 कोटी 44 लक्षाचे महसूली उत्पन्न व रुपये 458 कोटी 75 लक्षाचे महसूली खर्च प्रस्तावित करून अखेरची महसूली शिल्लक रुपये 69 लक्ष इतकी दर्शविलेली आहे. स्थायी समितीने शिफारस केलेल्या सन 2026-27 चे प्रस्तावित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे. गोषवारा वाचा तुम्ही. प्रारंभिक शिल्लक, एकूण उत्पन्न, प्रारंभिक शिल्लक धरून एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च आणि अखेरची शिल्लक वरीलप्रमाणे. प्रारंभिक शिल्लक रुपये 170 कोटी 43 लक्ष, ज्यात महसूली शिल्लक रुपये 3 कोटी 84 लक्ष, भांडवली शिल्लक रुपये 151 कोटी 66 लक्ष व असाधारण ऋण व निलंबन रुपये 14 कोटी 93 लक्ष असून सन 2026-27 मधील एकूण उत्पन्न रुपये 705 कोटी 83 लक्ष, ज्यात महसूली उत्पन्न रुपये 455 कोटी 60 लक्ष, भांडवली उत्पन्न 229 कोटी 43 लक्ष व असाधारण ऋण व निलंबन उत्पन्न रुपये 20 कोटी 80 लक्ष असे एकूण प्रारंभिक शिल्लक धरून एकूण उत्पन्न 876 कोटी 26 लक्ष असून सर्व बाजूवर एकूण खर्च रुपये 711 कोटी 6 लक्ष, ज्यात महसूली खर्च रुपये 458 कोटी 75 लक्ष, भांडवली खर्च 231 कोटी 50 लक्ष व असाधारण ऋण व निलंबन खर्च एकूण 20 कोटी 80 लक्ष वजा जाता वर्षाअखेर शिल्लक रुपये 165 कोटी 20 लक्ष, महसूली शिल्लक रुपये 69 लक्ष, भांडवली शिल्लक रुपये 149 कोटी 58 लक्ष व असाधारण ऋण निलंबन शिल्लक रुपये 14 कोटी 93 लक्ष एवढी अपेक्षित आहे. याबाबतच्या इतर सविस्तर तरतुदी सोबतच्या अंदाजपत्रकात नमूद केलेल्या आहेत. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्या कारणाने महानगरपालिका स्वतःच्या उत्पन्नातून मोठ्या प्रमाणात विकासकामे करू शकत नाही. महानगरपालिकेला विशेष अनुदान मिळविण्याकरिता तसेच महानगरपालिकेला मिळणारा वस्तू व सेवा कर अनुदान हा अत्यंत कमी असल्याने यात वाढ करून मिळविण्याकरिता शासन स्तरावर विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याकरिता माननीय पालकमंत्री महोदय, स्थानिक सर्व माननीय आमदार, माननीय आयुक्त महोदय व इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी, माननीय महापौर व सर्व संबंधित अधिकारी, शासन दरबारी संबंधित सर्व माननीय नगरविकास मंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदय व सर्व संबंधित मंत्री महोदयांची लवकरच भेट घेण्याकरिता माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याकरिता प्रयत्नशील आहे. या बैठकीत प्रशासनाच्या बजेटमधील अनेक गडबडी विरोधी पक्षाने उघड केल्या. अगोदर माझ्या आमसभेत मी बोललो होतो की गाव लुटून खाल्लाय, तर हे आहे गाव लुटून खाल्लं. हे लाइट प्रकार. एक मिनट मैडम, तुम्ही ये इन्होंने जो लाइट लगाया उस टाइम आप गर्ल्स स्कूल चौक पे जाके देखो, वहाँ पे वो नीले पीले लाइट लगाए जो 15 दिन में बंद भी हो गए. त्यावेळेस अशी पद्धत होती की ठेकेदारांना याचं की आज आपल्याला इथं लाईट लावायची, अच्छा बरं हे लाईट हा टेंडर मला द्या, ठोस एस्टिमेट करायचा, तेच कंपनी फायनल करायची. त्याच्यातला हा प्रकार आहे. नाही मी बबलू म्हणजे आता याच्यातला हा प्रकार आहे. मी याच्या अगोदरही बोललो आहे की या महानगरपालिकेतल्या लोकांनी टॅक्स भरायचे, कोणी गावातला दुसरा कोणी याचं त्यांना लुटून खायचं, कोणी एक शब्द बोलायचं नाही, त्याच्यावर साधी चौकशी करायची नाही. मी याच्या अगोदर चौकशी करा, त्याच्यावर चौकशी. पण एक सांगतो, या आमसभेत चौकशीचा निर्णय झाला तर शासनानं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. नाही तर हा प्रस्ताव नाही तर शासनाच्या दरबारी माहिती पडलं की तसंच पेंडिंग आहे. आपण चौकशी करू बबलू भाऊ, घाबरू नका. आपल्याला आढळला तर FIR करू आणि बेड्या ठोकू द्या अधिकाऱ्यांना ज्यांनी या पैशाचा. सभापति महोदय, सभागृहामध्ये निर्णय घेऊन मेरा कहना ऐसा है, सभापति महोदय सुन लो. डॉक्टर रुको ना, फिर बाद में बोलो. डॉक्टर जाधव साहेबांनी जे सांगितलं की हा खर्च जरी तरतूद झालेली असली 2 वर्षामध्ये 5 कोटीची, मला असं म्हणायचं आहे त्यावेळेला नेता मॅडम जरी अधिकारी असल्या तरी डॉक्टर जाधव त्यांचे असिस्टंट होते त्या विभागामध्ये. ऐका ना, नाही म्हणून राहिले, ते खरं बोलून राहिले. मान्य सभापती, ऐका माझं झाल्यावर बोला. काय म्हणणं आहे तुमचं सांगा. मान्य सभापती महोदय, त्या कालावधीमध्ये मी भाजी बाजार या दवाखान्यात कार्यरत होतो. अच्छा, मग तुम्ही कसं सांगितलं की खर्चच झाला नाही म्हणून. मान्य सभापती महोदय, जेव्हा मी होतो तेव्हा रोजंदारीवर बदलीदार कामगार आपण लावत नव्हतो, हा म्हणून मी सांगितले.
त्या काळात मग ही तरतूद कशी काय केली? मान्य सभापती महोदय, याबाबत तपासून घेण्यात येईल, पण रोजंदारी बदलीदार कामगार आपण लावतच नाही. तुम्ही तर दवाखान्यात होते. आता तपासून घेता येईल ना सर. नाही नाही, तुम्ही दवाखान्यात होते तर तुम्ही कसे म्हणून राहिले? मान्य सभापती महोदय, तपासून घेण्यात येईल. नाही, मग तुम्ही दवाखान्यात होते तर तुम्ही पहिले कसं म्हटलं आता? मान्य सभापती महोदय, मी जरी होतो त्यापूर्वी मी स्वच्छता विभागात होतो तेव्हापासूनच हे रोजंदारीवर बदलीदार आता कामगार कसं खरं बोलले तुम्ही? लावत नाही म्हटलं. तुम्ही स्वच्छता विभागात होतेच आणि त्या दरम्यान ही जी तरतूद करण्यात आली 5 कोटी रुपयाची 2 वर्षामध्ये, हे त्या आष्टीकरांच्या प्रशासनाच्या काळात झालेला टोटल भ्रष्टाचार आहे. असे किती भ्रष्टाचार आता पुढे येणार आहे? म्हणजे बोला. म्हणजे इतकं खतरनाक काम आहे, रोजंदारी माणसं लावलेच नाही आणि त्याचे पैसे, अरे बाप रे बाप, म्हणजे 5 कोटी, अरे म्हणजे साला लुटण्याची नाही, सभापती महोदय, लुटण्याची सगळी बाबूराव. सीमा पार केली आहे. अर्थसंकल्पाच्या या भ्रष्टाचारामध्ये तातडीनं ठराव विशेष पास आमसभेमध्ये करून कारवाई करण्यात यावी. अतिशय गंभीर बाब आपल्या पुढे आलेली आहे. लगाते थे तो हमारी जो जे है, काम झालं नाही आहे अंबा त्याचे नदी कदाचित त्या इतनी गंदी ठिकाणी नहीं रहती थी. तत्कालीन आयुक्त आष्टीकर यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचारावरून सभागृहात जोरदार चर्चा रंगली. पार्षद नसतानाही प्रशासनाने वाढ निधी कसा खर्च केला यावरही प्रश्न उपस्थित झालेत. विरोधी पक्षाने एकामागून एक मुद्दे मांडत अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. जी कामे प्रत्यक्षात झाली नाहीत त्यांचाही खर्च बजेटमध्ये दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. 2.5 कोटींच्या युटिलिटी व्हॅन खरेदीवरूनही सभागृहात वादंग निर्माण झालेत. एकाच कामासाठी वेगळा खर्च का दाखविला असा सवाल उपस्थित करण्यात आला. शेवटी सर्व पक्षांच्या एकमताने एक समिती स्थापन करून तत्कालीन आयुक्त आष्टीकर यांच्या कार्यकाळातील प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. आता या बजेटमधील निर्णय प्रत्यक्षात कितपत राबविले जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती महानगरपालिकेचे सन 2025-26 चे सुधारित आणि 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक हे खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आणि प्रगत अमरावतीच्या निर्मितीचा संकल्प करणारे आहे, अशी प्रतिक्रिया सभागृह नेते व माजी महापौर चेतन गावंडे यांनी व्यक्त केली आहे. अमरावती महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शहराचा समतोल विकास आणि सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणाऱ्यावर विशेष भर देण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केलेत. याप्रसंगी बोलताना गावंडे म्हणालेत की हे अंदाजपत्रक केवळ आकड्यांचा खेळ नसून अमरावतीच्या शाश्वत विकासाचा एक ठोस रोड मॅप आहे. यामध्ये नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देतानाच महिला, बालक, युवक आणि दिव्यांग बांधवांच्या हिताचे रक्षण करण्यात आले आहेत.